शिवसैनिक काल जे मंत्रिमंडळ महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, या विस्तारामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याला, धाराशिव जिल्ह्याला अन्याय झालेला आहे। धाराशिव जिले का पालक मंत्री कैसा हो? धाराशिव जिले का पालक मंत्री कैसा हो? धाराशिव जिले का पालक मंत्री कैसा हो? साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्या विस्तारामध्ये सावंत साहेबांचं स्थान आम्हाला माहीत होतं कुठं आहे, कारण त्यांच्या कामाची क्रियाशील आणि त्यांचे एक विजन त्यांचे धडाडीचं असल्यामुळं आम्हाला 100% असं वाटत होतं की येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सावंत साहेब दुसऱ्या तिसऱ्या नंबरला शपथविधी घेतील। परंतु काय कारणास्तव त्यांचं मंत्रिपद आज त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही। परंतु मंत्रिपद नाही दिल्यामुळं आमच्या जिल्ह्याचे किती नुकसान होणार आहे ती ह्या जनतेलाच माहीत आहे। कारण मागील 50 वर्षाचा बॅकलॉग 1.5 वर्षामध्ये साहेबांनी या ठिकाणी भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला, एवढा निधी आणला आणि म्हणून जनतेने या ठिकाणी भरघोस मताने 80,000चा निगेटिव्ह सेट करून जी लीड महाविकास आघाडीला या ठिकाणी भेटली होती, त्या निगेटिव्ह मतदानाला मायनस करून साहेबाचा आम्ही विजय खेचून आणला आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी भरसभेत शब्द दिला, तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, म्हणून आमदार करायची जबाबदारी माझी आणि आम्हाला त्या शब्दाची आठवण त्यांना करून द्यायची आहे की साहेबाला नामदार करा आणि आमच्या या मतदारसंघाला न्याय द्या। मी रत्नकांत रामा शिंदे, माजी नगरसेवक आहे शिवसेनेचा। मी मंत्रीमध्ये तानाजीराव सावंत साहेबांसोबत पहिल्यापासून आहे, आता बी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही इथनं भूमपरांडा वाशीमधनं आमदार करा, आम्ही तुम्हाला नामदार करून परत या भूमपरांडा वाशीचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पाठवतो। एवढंच विनंती आहे साहेबांना की तुम्ही आरोग्यमंत्री एकदा साहेबांना आणखी संधी द्यावे, अशी विनंती आहे साहेबांना। पण शेअर करून पाहणला ते मुख्यमंत्री साहेबांनी ते सभा घेतली होती, त्या सभेमध्ये शब्द दिला की बाबा तुम्ही आमदार करा, मी परत आमदार करतो, असं काय शब्द मुख्यमंत्री साहेबांनी पाळला नाही। तरी आम्ही सर्व पदाधिकारी जेवढे शहरात आहेत तेवढे आम्ही राजीनामे पाठवलेले आहेत, तर आम्ही राजीनामा तर सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे, तर सर्व पदाधिकारी नाराज आहेत। मुस्लिम समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तानाजी सावंत साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे। साहेबांनी जी विकास कामं केलेले आहेत त्या बेसवर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की साहेबाला तुम्ही नामदार करा, मी आमदार करा, मी नामदार करीन। ती शब्द साहेबांनी पाळावं एवढीच आमची मुख्यमंत्री आपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपाशी आमची मागणी आहे की तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा आरोग्य खातं देऊन भूमपरांडा वाशी व महाराष्ट्राच्या जनतेला एकदा खंबीरपणाने विकासाची साथ द्यावं आणि तानाजी सावंतसारखा काम करणाऱ्या माणसाला मंत्री बनवून एकदा भूमपरांडा वाशीला पुन्हा एकदा संधी द्यावी ही आमची विनंती आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।